तर दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रत्येकाने आवेश आपल्याला पाहायला मिळतील. बेस्ट वर्सेसची बेस्ट लढाई, कॅप्टन दोन्ही आता आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल ऑन साईडला फेकून दिलाय, बॉल चाललाय सीमा पार, पंचांचा इशारा, 6 धावा, षटकार. आवेश आपण पाहता जे स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर गोलंदाज प्रतीक. त्यावेळेचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला होता, फुल टॉस होता, परंतु तिकडे अतिघाई झाली. पाव्यात काय चित्र घडलं जाईल. बाल बचावलेत बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडवरती दिनेश. एकही चेंडू न खेळता बाद होण्याची संधी झाली होती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी, परंतु आता मैदानावरती येत असताना डॉट बॉल. बॅटिंग करणारा संघ चन्नू फॅन्स क्लब टीमला तुम्ही पाहताय तिथे सुरुवात चांगली झाली आहे. कारगिल या टीमला तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतात. आवेशांच्या बॅटमधून 2 शॉट, एक चौकार एक षटकार आला, परंतु तदनंतरच्या 2 बॉलवरती त्यांनी देखील पुनरागमन केलंय. गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. स्ट्रायकर एंडला बॅटर आवेश, त्यांच्या साथीला बॅट्समन दिनेश आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक आम्ही छोटासा सन्मान करतो. इथं स्टेजवर उपस्थित अजित पाटील यांचं सत्कार करतील कविश पाटील. चला अजित पाटील आणि आपल्या समालोचन बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. चला अजित पाटील, आपण समालोचन बॉक्समध्ये जायचं. इथे आपला छोटा सत्कार बीपीएल कमिटीच्या वतीने होत आहे. कविश पाटील करतील. आणि याच्यानंतर सुधीर साहेब यांनी आमच्या बीपीएलला उपस्थिती केली आहे, त्याबद्दल त्यांचाही छोटासा सत्कार करण्यात येणार आहे. दीपक पाटील यांच्या हातचे. प्रथम स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतील त्या अर्थातच दिनेश आणि बॉल या ओव्हरमधील दिनेश यांच्यासाठी पाहायला मिळाला. मागील दिशेला बॉल मार्गस्थ असताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. तर आता सचिन यांना आपण तिकडे पाहिलं, या बॉलला त्याने अडवले, फेकले. तत्पूर्वी या बॉलवरती एक धावसंख्या वेगाने कंप्लीट केली. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. पॉवर प्लेचा षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा बनल्या. ते एकंदरीत बिनबाद 12 ही धावसंख्या बॅटिंग करत असताना टीम चन्नू फॅन्स क्लब. इथे एक छोटासा सत्कार होतोय सुधीर साहेब यांचं दीपक पाटील यांच्या हातचे. धन्यवाद. आपण आमच्या बीपीएलला भेट दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत 12 धावा आणि षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन पाटील येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सचिन पाटील आता गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता गोलंदाजीसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात की दमदार खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार. बोकरविडा गावाच्या सन्मानाची, बोकरविडा गावाच्या अभिमानाची स्पर्धा
खऱ्या अर्थाने एकंदरीत बोकरविडा प्रीमियर लीग पर्व 8वे आपल्याला पाहायला मिळते. दुसरा षटक मार्गस्थ असताना पहिला बॉल सचिन पाटील. सचिन पाटीलचा पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, अडवण्याचा प्रयत्न करतील. एक धाव तिकडे मिळेल, एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. एकच धाव आली, एका धावेने धावफलक पुढे चालल्या. आताच्या घडीला धावा बनलेल्या पाहायला मिळतात त्या बिनबाद 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज सचिन पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती एक धावसंख्या आली. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये या बॉलला खेळून काढले. एक धावसंख्या तिकडे कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील तिकडे सहज रीतीने कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. आवेश आणि त्याच्या साथीला दिनेशाची आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. हे षटक संपल्यानंतर आपण लाईट ऑन करायचे आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी सचिन पाटील यांच्या ओव्हरमध्ये पुढचाच बॉल. गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन पाटील आणि त्यांच्या समोर याच्या बॅटमधून षटकार चौकार आला होता. तो बॅटर आवेश 6 बॉल मध्ये 12 धावसंख्येवरती खेळतो आणि बॅटर दिनेश 2 बॉलवरती 2 धावसंख्येवरती खेळतात. पुढचाच बॉल. रनअप मध्ये थोडस अडथळीत असताना पाहायला मिळाला गोलंदाजासाठी आणि पुन्हा एकदा ते चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. षटक क्रमांक पाहायला मिळतो ते मार्गस्थ असताना 2. पुढचा बॉल फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक तिकडे येतात मकरंद. मॅक करणार नाहीत कोणत्याही प्रकारची चुकी. टिपला झेल आणि कॅप्टनला आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे सौरभ यांचं देखील कौतुक करावं लागेल. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं रुपेश पाटील दाखवत असताना पाहायला मिळतात. आता चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. फिल्डिंग करणारा संघ तुमच्याकडे लक्ष वेधलं जाईल. गार्गी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट सन्नू फॅन्स क्लब या 2 टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सचिन पाटील सज्ज झालेत. पुढचाच बॉल पुन्हा एकदा कमालीचा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिकडे मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतात. एकच धाव मिळेल. कौतुक करावं लागेल गोलंदाज सचिन पाटील यांचं. काय गोलंदाजी करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी त्यांना संघाच्या संघ कर्णधारानं विश्वास दाखवला. गोलंदाजीसाठी त्यांना प्राचारण करण्यात आलंय. आताच्या घडीला धावफलकावरती 16 धावा बनल्यात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना स्ट्रायकर एंडला बॅटर दिनेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पुढचाच बॉल पुन्हा एकदा सचिन याच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. आणखीन एक सिंगल येत असताना पाहायला मिळणार आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज सचिन पाटील यांचं. काय दमदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती 17 धावा बनल्यात. एक गडी बाद देखील झालेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना सचिन पाटील यांची दमदार गोलंदाजी आणि स्ट्रायकर एंडला बॅटर पुन्हा एकदा रुपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. आघाडीला आलेला बॅटर आवेश बाद झाल्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. यावेळचा बॉल फुल टॉस होता परंतु फुल टोल वसूल करता आलेला नाहीये आणि या बॉलवरती देखील येत असताना एक सिंगल
अशा रीतीनं ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. सचिन पाटील यांची दमदार गोलंदाजी, 6 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात, एक विकेट देखील घेतली आणि सचिन पाटील यांनी केलं या मॅच मध्ये पुनरागमन. 12 बॉलचा खेळ संपला, 18 धावा धाव फलकावरती, 5च धावा खर्च केल्यात, एक 22 रुपयाची धावसंख्या पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज मॅक आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3 टाकण्यासाठी आता गोलंदाजीसाठी मार्गस्थ असताना पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती एकंदरीत धावा बनल्यात त्या 18, एक गडी देखील बहादूर असताना पाहायला मिळाला. मॅक आला गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल फुल टॉस होता, फटका फसला, परंतु या बॉलवरती क्षेत्ररक्षक तिकडे थोडेसे प्लंबरत असताना पाहायला मिळालेत. जिथे एक धावसंख्या वेगानं कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न झाला आणि 2 धावा देखील तिकडे वेगानं कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. क्षेत्ररक्षक थोडेसे तिकडे प्लंबरत असताना पाहायला मिळाले. 2 धावा आल्यात, 2 धावेने धाव फलकावरती एकंदरीत धावा बनल्यात त्या. धाव फलक दुसऱ्या दशकामध्ये जात असताना 20 धावा धाव फलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आहे मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय तो तिसरं. सुरुवातीला जर का पाहिलं तर 2 बॉल वरती 10 आल्यानंतर थोडासा अडचणीमध्ये सापडलाय बॅटिंग करणारा चंदू फॅन्स क्लब हा संघ. चंदू फॅन्स क्लब हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा चंदू फॅन्स क्लब या टीमला तुम्ही पाहताय त्यांच्या अगेन्स्ट गार्गी 11. यावेळचा बॉल देखील कमालीचा पाहायला मिळाला. तिकडे विकेटची संधी निर्माण झालेली पाहायला मिळेल आणि आता रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज रुपेश पाटील यांना देखील मैदान सोडावं लागेल. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी मकरंद आपल्याला पाहायला मिळतात. मकरंद ठाकूर गोलंदाजीसाठी आणि त्यांची दमदार गोलंदाजी आत्ताच्या घडीला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रेम आला आणि यावेळच्या बॉलवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते दिनेश. त्यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. दिनेश आलेत आणि दिनेशच्या आघाडीला आपल्याला पाहायला मिळतात आलेले आहेत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आणि या बॉल वरती येत असताना धावा मिळाल्या त्या 4 धावेने 24 धावा धाव फलकावरती येत असताना मकरंदच्या अगेन्स्ट ठोकलेला चौकार. पुढचा बॉल फिरून खेळलाय, बॉलला पाठवलं दिनेश यांनी आणि एक चौकार येत असताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चौकार.
धावफलकावरती एकंदरीत धावा बनलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ते 29 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ असताना मकरंदच्या अगेन्स्ट ठोकलेला षटकार. मकरंद ठरलं या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये भरपूर सारा मागडा. धावफलकावरती बनल्यात त्या 35. 3 ओव्हरचा खेळ संपला. ओव्हर नंबर 3 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतो तो मार्गस्थ असताना संपलाय. आता 4 ओव्हर चा खेळ मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला. चौथ्या षटकासाठी गोलंदाज निलेश येत असताना पाहायला मिळतील. शेवटचे षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये हाना मारा तोडाफोडा ही कामगिरी करावी लागेल. यावेळचा बॉल फटका फसला होता. स्वतः यष्टीरक्षक अडवण्याचा प्रयत्न करतील, परंतु या बॉलवरती मॅक भरपूर सारा दूरवरून आला आणि इकडे पहा डायरेक्ट हिट पाहायला मिळाली. आणि आता फलंदाज दिनेश यांना दाखवला परतीचा इशारा. फलंदाज दिनेश रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. ओव्हर नंबर 4 चा खेळ मार्गस्थ असताना पहिल्या बॉलवरती येत असताना विकेट पाहायला मिळाली. धावफलकावरती एकंदरीत 36 धावा बनल्यात. पुढचा बॉल या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा पुढचा बॉल कमी गतीने टाकला. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. या बॉलवरती रन्स मिळेल ती एका धावेने आता धावफलक पुढे चालले ते 37 धावसंख्येपर्यंत. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय तो मार्गस्थ असताना शेवटचं षटक, चौथं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती एक सर्वोच्च बॅट म्हणून आलेली एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळतात त्या 37. चौथं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये टार्गेट सेट करणारं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ओव्हर मध्ये जितक्या धावा बनवता येतील तितक्या धावा बनवाव्या लागतील मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पाहायचं चौथं षटक आहे. या ओव्हर मध्ये कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल. कमी गतीचा बॉल. यष्टीरक्षक थोडेसे फ्लंबल झाले, परंतु डॉट बॉल असताना पंचांचा इशारा आलेला आहे. इट्स व्हाईट बॉल. तत्पूर्वी दिनेशजी पाटील साहेबांचा शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेशजी पाटील साहेबांच्या इकडे शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस देखील डॉट बॉल असताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4 चा खेळ चालू आहे आणि या ओव्हर मधील काही बॉलचा खेळ संपला, आणखीन काही बॉल बाकी राहिलेत. धावफलकावरती 38 धावा बनल्यात आणि आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिले. या ओव्हर मधील गोलंदाजीसाठी निलेश येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचाच बॉल उलटास होता, परंतु पंचांचा इशारा असताना नो बॉल आला. खराब चेंडू येत असताना पाहायला मिळतो. या बॉलवरती
एक धावसंख्या अतिरिक्तची ऍड केली जाईल. याच पण प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये पाहतो प्रवीण किशोर पाटील, त्याचबरोबर विकास पाटील हे सुद्धा मला प्रेक्षक गॅलरीमध्ये दिसत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण स्टेजवरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान मी विनंती करतोय या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आमचे सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे मामा श्री दिनेश पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मानसन्मान आमच्या या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. त्याचा या ठिकाणी आपण स्वीकार करायचा आहे. दिनेश पाटील आपण यायचं आहे, आपला यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जाईल. बोकडोळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिनेश पाटील यांचा या ठिकाणी एक छोटेखानी यथोचित मानसन्मान केला जातोय. आणि रोहन पाटील जरा कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये हा क्षण आपण टिपायचा आहे. श्री दिनेश पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान बोकडुरा प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातो. याच दरम्यान पवारच्या बॅटमधून एक खणखणीत असा षटकार आपण पाहिला. एकंदरीत धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 45. सामना सुरू आहे दुसरा. हळूहळू बोकडुऱ्याचे प्रेक्षक स्पर्धेच्या दिशेनं वळतायत. चंद्रोदय झालाय. अतिशय जर पाहिलं चंद्राकडे तर वाटतंय की आज चंद्राची रात्र आहे. बघूया आज कोणता तारा चमकतोय मैदानावरती. पहिल्या सामन्यामध्ये चमकला रोहन पाटील. मार्गदर्शन त्यानं स्वीकारलं रणजित पाटीलांचं आणि रणजित पाटीलांनी दिलेलं मार्गदर्शन कधीच वाया जाणार नाही आणि निश्चितपणाने संघ या ठिकाणी विजयी झाला. रणजित पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. बऱ्याच वर्षांनी पहिला सामना त्यांचा संघ या ठिकाणी जिंकला. दरम्यान लॉर्ड अपील झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि रनआउटची संधी या ठिकाणी फलंदाज तंबूच्या आश्रयाला येताना दिसतोय. सरोज पाटील बाद होतोय आणि आता प्रेक्षकांमधून अगदी टाळ्यांचा कडकडाट होणार. बोकडवीराचा सुपरस्टार अनिश पाटील प्रत्येकावरती करतो तो ताशेरे ओढतो. तोच अनिश पाटील फलंदाजीच्या बोल्यावरती जाताना पाहतोय. अगदी भावेश पवार वरती सुद्धा टिपका टिप्पणी करू शकतो एवढा मोठं कर्तृत्व असणार आमचा अनिश. अनिश हॅट्रिक 3000 रणजित पाटीलांकडून. हॅट्रिक बॉलिंग हॅट्रिक रे बाबांनो, जेव्हा बॉलिंग करेल तेव्हा. निलेश मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोअर डिलिव्हरी भिरकावलाय चेंडू जाणार जाणार आउट ऑफ द पार्क. 6 रन. व्हाट अ शॉट यार, जबरदस्त. डीजे दणकव जरा. अरे डीजे गेला की काय. आणि शेवटचा चेंडू कसा खेळायला पाहिजे याचं एक उत्तम मार्गदर्शन या ठिकाणी अनिशनं दिलं. तर तिसरा सामना संघनायक यायचा आहे. अद्वैत वॉरियर्सचा संघनायक आणि माही 11 संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. माही 11 अद्वैत वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. विशाल पाटील आणि साहिल पाटील दोन्ही संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रणय तांडेल आपण संघनायक आहेत का माही 11चे? ओके विशाल. सो क्रीडा रसिकांनो 53 धावांचा या ठिकाणी आव्हान असणार आहे. मी विनंती करेन दिनेश पाटील यांना की पुढील सामन्यासाठीचा नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचं. तिथंच आहे पहिला स्टेज. So best of luck to both the team. 53 to win. प्लीज दोन्ही टीम नोंद घ्यायची आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी माही आणि अद्वैत वॉरियर्सच्या दरम्यान होताना आपण पाहतोय. दोन्ही संघनायकांना आपण शुभेच्छा देतो. दिनेश पाटील नाणेफेकीचा कौल करून घेतील. हेड इज द काटा आणि काटा. माही 11 या ठिकाणी नाणेफेकी जिंकले. काय निर्णय असणार आहे आपला प्रणय तांडेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न आपला राहील? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न राहील कारण या संघात चांगले खेळाडू आहेत. निश्चितपणानं घरातली बांधलेली टीम म्हणजे अद्वैत वॉरियर्स. घरच्या संघातून खेळताना विशाल आज पहिल्यांदा कसं वाटतं घरच्या मैदानावर आल्यानंतर?
खरंच आनंद वाटतंय आणि थोडा वेगळा पण फील होते, कारण की पहिल्यांदा एवढ्या वर्षात आलोय, तर थोडा निश्चितपणाने शब्द फुटणं खूप कठीण आहे. क्रिकेट खेळणं त्यापेक्षाही सोपं आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आणि पुढील सामन्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा घेऊन दोन्ही संघनायकांना मी विनंती करेन आपण जय तयारीत राहायचं आहे. मी दिनेश पाटील यांना बसण्याची पुन्हा एकदा विनंती करेन. खूप सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. बोकडविरा प्रीमियर लीग पर्व सुरू आहे. आठवं नरेश पाटील आपणास सुद्धा विनंती करेन आपण स्टेजवरती यायचं. लक्ष्मण पाटील आपण सुद्धा यायचं. लक्ष्मण पाटील आपण सुद्धा स्टेजवरती यायचं. प्रवीण पाटील आपण सुद्धा स्टेजवर या. जयेंद्र ठाकूर आपण सुद्धा स्टेजवरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. गावातील ज्येष्ठ खेळाडू कैलास पाटील आपण पुन्हा एकदा स्टेजवरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. 53 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित पाठवायची आहे. बॉल चॉईसला अंकुश आणि मकरंद ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. 53 धावांचं आव्हान आहे. आवेश पाटील चन्नू फॅन क्लबचे संघमालक राकेश पाटील मैदानामध्ये आमचे सहकारी आहेत यंदाचे. खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येक संघामध्ये एक बॅलन्स आपण पाहतोय. नाईटची प्रीमियर लीग पहिल्यांदा आपण खेळताना अनुभवणार आहोत. पुढील सामन्यामध्ये श्रीकांत पाटील यांचा अनुभव, विशाल आणि रोहितची जोडी आपण पाहणार आहोत. राकेश आवाज आला का? 500 रुपये प्रत्येक कॅच साठी, म्हणजे दुसऱ्याने घेऊन उडवला आणि तुम्ही धरलास तरी कॅचला 500 रुपये. ठीक आहे 250. हा रणजित पाटील कडनं घ्यायचं नाही घ्यायचं तुझा प्रश्न येतो. ओव्हर टू शंतनू 53 टू विन. आणि MCA चे पंच कॅमेरामॅनच्या पोझिशन मध्ये पाहतोय आपण. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच रोहन पाटील सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. स्पर्धा काय प्रॉब्लेम आहे का संघ? सगळ्या संघांना एकच नियम आहे, शिस्त ही शिस्त राहील. तुमच्यासाठी वेगळा स्टेज घरून घेऊन जरी आलात तरी तुम्ही बसू शकत नाहीत. स्टेज कशासाठी इथं बनवलंय? आणि बॅटिंग केलेल्या टीमचे जे खेळाडू खाऊ खात आहेत त्यांनी जागा करायची आहे. चला क्रीडा रसिक 53 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली जोडी मकरंद ठाकूर आणि नॉन स्ट्राईक वरचा अंकुश. गोलंदाजच्या बहुल्यावरती असणार आहे क्रिश दीपक पाटील. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आपल्या वडिलांकडून देण्यात येत आहे. सामन्याला सुरुवात, दुसऱ्या सामन्याचं दुसरं पर्व सुरू होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट आहे. क्रिश पाटील टू मकरंद ठाकूर. आपलातून द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची वाहवाही लुटून जाणारा सामना राईट आर्म ओव्हर द विकेट नाही. 10 ते 12 पावलांचा रन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पॅडवरती आदळलेला चेंडू. यष्टीरक्षक मात्र फंबल होतोय. रणजित पाटील चेंडू गॅदर केला. राकेश पाटील यांनी काय चेंडू अडवल्याबद्दल काही बक्षीस कॅच साठी. ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांसाठी आपण देतोय. अतिशय बॅलन्स टीम आपण पाहू शकताय. मकरंद ठाकूर, त्यानंतर निलेश पाटील, प्रतीक पाटील, अंकुश पाटील, खूप बॅलन्स टीम त्या ठिकाणी. त्यांचे कोच त्या ठिकाणी विजय पाटील हे सुद्धा आहेत. विजय जो पहिला BPL चा सर्वोत्तम गोलंदाज होता तो या संघाचा प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी भूमिकेमध्ये आपण पाहू शकताय. तर रूपम काका या स्पर्धेचे प्रायोजक हे सुद्धा या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा क्रिश तयार. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केलाय. एक अनुभवी असा खेळाडू आवेश हा सुद्धा मिडॉनवरती आपण पाहू शकतो. राईट मोर देवटे क्रिश. हो यॉर्कर लाईनचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू जोर फील्ड होईल तर मात्र एका धावावरती समाधान मानावं लागतंय. काय जबरदस्त मगाशी प्रेम पवारनं फलंदाजी केली. प्रेमच्या बॅटमधून काही घनाघाती फलंदाजी पाहायला मिळाली. विकास पाटील आपण यायचंय. आपले जवळपास 3 भाचे आज या स्पर्धेत, जवळपास 4 आम्हालाही पकडा
4 भाचे स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहू शकता, ज्यापैकी एक भाचा आता गोलंदाजी करतोय. पुढील सामन्यामध्ये 2 भाचे आपले खेळणार आहेत. जरा बक्षिसांची लयलूट, जरा आपलं पॉकेट जरा रिकामं करायचं भाच्यांसाठी. गोलंदाज तयार असणार आहे. 10 ते 12 पावलांचा रनअप. भिरकावण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र बहुधा झेल सुटलाय दिनेश पाटीलच्या हातामधून. नॉर्मल हाताने त्यानं झेल टिपला असता, त्याला ग्लोव्ज दिलेत आणि नको ते कार्य तुम्ही करायला लावलंय. दिनेश दादा, तू कॅच नाही, जवळपास मॅच सोडलायस. कारण मकरंद किती घणाघाती फलंदाज आहे सांगायची गरज नाहीये. साम्य 3 दादा खेळतायत आज. साहिल दादा, स्वरूप दादा आणि क्रिश दादा. क्रिश गोलंदाजी करतोय. 10-12 पावलांचा रन. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे क्रिशसाठी. पुन्हा एकदा चेंडू, यावेळेस लाईन कट होताना पाहिली. पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतरचा इशारा येतोय. आरव स्टेज समोरनं पटकन जा. लाईव्ह चालू आहे. पोरं किती आज्ञा धरे आहेत बघा, लगेच ऐकतात माझं. खूप चांगली पोरं आहेत ती सगळी. अतिशय 4 दिवस खूप मेहनत घेणारी ही सारी मंडळी आज स्पर्धेत 5वा सामना खेळताना पाहणार आहोत. गोलंदाज क्रिश. एकाच पद्धतीच्या फटक्यांचा प्रयत्न गेली 8 वर्ष करत असणारा मकरंद आज मात्र अयशस्वी ठरतोय. अगदी पहिल्या BPL पासून ह्याच फटक्यांमधून त्यानं स्वतःला क्रिकेटच्या पटलावरती आणलं आणि आजही तेच फटके खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होताना आपण पाहू शकत नाही. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या मात्र आहे ती फक्त आणि फक्त 3. पुन्हा एकदा क्रिश यंदाच्या सीझन मध्ये पहिल्यांदाच आपण खेळताना पाहतोय. अतिशय उत्तम गोलंदाज म्हणून तो उदयास आलेला. यॉर्कर लाईनचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू बिरकावलाय. आवेश पाटील जोर क्षेत्ररक्षण करेल तोवर मात्र या ठिकाणी एका धावेचा निर्वाळा झालेला आहे. 4 धावांवरती संघ जाऊन पोहोचलाय. प्रेक्षकांनी एक नोंद घ्यायची आहे की मैदानाच्या चारी बाजूला आपण जी वायर फिरवलेली आहे टॉवर्स साठी, आत्ताच मला ऑपरेटरनं माहिती दिली कुठेतरी एका ठिकाणी ती थोडी कट आहे. तर जरा आपण कुठे उभे असाल फक्त त्या ठिकाणी कट नाहीये याची जबाबदारी घ्या, कारण कोणती भरपाई देण्याची आमची तयारी नाहीये याची कृपया नोंद घ्या. आणि जर कोणाला तो कट सापडला तर कृपया आम्हाला या ठिकाणी आपण सूचित करायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो प्रतीक पाटील, जो खऱ्या अर्थाने या संघाचा आयकॉन आहे. अतिशय संथ खेळाडू आहे, परंतु त्याचा खेळ मात्र अतिशय वेगवान आहे. मामाच्या विरुद्ध खेळतोय. आवेश पाटील त्याचे मामा, याच्या विरोधातला हा आयकॉन. राईट आर्म विकेटने क्रिश. नाही, हातातून चेंडू निसटलाय, त्यामुळे चेंडू यष्टीरक्षकाने यावेळेस मात्र गॅदर केलेला आहे. जवळपास 5 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचले आहेत. अजून धावसंख्या 5. फलंदाज बाद झाला. अंकुशच्या स्वरूपात आपण पाहिला 40+ खेळाडू मैदानावर जाताना आपण पाहिलं. अतिशय मजबूत संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जाते. क्रिश या संघात जर आपण पाहिलं तर प्रतीक पाटील, मकरंद ठाकूर, त्याचबरोबर निलेश म्हात्रे, त्यानंतर रूपम पाटील, सचिन, त्यानंतर पवार, अतिशय धडाकेबाज फलंदाजांची अगदी मांदियाळी असलेला हा संघ. राईटा मोरदेवकडे क्रिश पुन्हा एकदा तयार. खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय. काय अफलातून पहिलं षटक फेकलंय क्रिशनं. या स्पर्धेतील सर्वोत्तम षटकांपैकी एक हे षटक राहणार आहे. जरी त्याच्या नावाने यश नसलं तरी निश्चितपणाने सांघिक यश मात्र त्याच्या नशिबात राहिलंय. एक फलंदाज बाद झालाय. षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 5. पुढील सामन्यासाठी अद्वैत वॉरियर्स आणि माही 11 दोन्ही संघांनी तयारीत राहायचं. ओव्हर टू शंतनू. चला, 1 ओव्हरचा खेळ झालाय आणि धावफलकावरती एकंदरीत 5 धावा बनल्यात.
अगदी स्टेजच्या उलट्या बाजूला सौरभ नोंद घ्यायचे, स्टेजच्या उलट्या बाजूला जे आहे तिथे कट आहे. ओके, स्कोर आहे 5 धावा, 1-5. आणि बोकडविराच्या क्रिकेटमधील सर्वाधिक वर्ष क्रिकेट खेळणारा खेळाडू रुपेश पाटील येतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. 2007 आणि 8च्या स्पीड स्टार मधला हा गोलंदाज रुपेश पाटील. आहा, आला रुपेशला दाखवलं आसमान. नाही नाही मित्रा, खूप उंची होती परंतु चेंडू गेलाय मैदानाच्या पार. षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार असताना पाहायला मिळाला मकरंदच्या बॅटमधून. जास्त उशीर शांत राहिला तो मकरंद ठाकूर कसला याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवलं आणि त्याच्या बॅटमधून 6 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावफलकावरती एकंदर धावा बनल्या त्या डबल एका धावफलकावरती लागल्या. 11 धावा धावफलकावरती बनत असताना पाहायला मिळतात. 1-1-1. अर्थातच पहिलं षटक संपल्यानंतर एक बॉलचा खेळ झालाय. तत्पूर्वी दीनानाथजी पाटील साहेबांचं इकडे शुभ सन्मान होत असताना आपल्याला शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. मैदानावरती पहिल्याच बॉलवरती तडाखेबंद स्ट्रोक 6 धावा पाहायला मिळाला मकरंदच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पुढचाच बॉल घेऊन पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. अगदी तुम्ही पाहत आहात व्यासपीठाला सलामी देणारा बेधुंद षटकार. 6 धावा. थँक्यू. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये मकरंद बॅटर आपल्याला मकरंदला जागेवरती जखडवून ठेवलं होतं, परंतु तो सांगत आहे की मैदानावरती मी जास्त उशीर जरी थांबलो ना तरी देखील तुम्हाला मी एकटा बास आहे असं सांगत असताना मैदानावरती काय दमदार बॅटिंग करतोय. 2 बॉलवरती 2 षटकार त्यानं टोकलेत. त्याच्या बॅटमधून 14 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. या 2 बॉलवरती 2 धावा षटकार असताना पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा रुपेश पाटील. पुढचा बॉल मकरंदसाठी मागील दिशेला बॉल चालला एका टप्प्यानं सीमा पार. चौकार. चल या बॉलवरती येत असताना अवांतर चेंडू पाहायला मिळाला. एका धावेने धावफलक पुढे चालला. आताच्या घडीला धावा बनताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा बनत असताना डबल दुरी 22 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहत आहात की 2 मार्गस्थ असताना मान्यवरांचं देखील शुभागमन झालंय. पाल्या मामा यांचं देखील शुभागमन असताना आपल्याला पाहायला मिळतंय. या तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष अधिक स्वागत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बैठक शो खेळण्याचा प्रयत्न होता मॅचचा, परंतु या बॉलवरती एक सिंगल धाव. एका धावेने धावफलकावरती धावा बनत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 23 धावा बनल्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. रुपेश पाटील आत्ताच्या घडीला मागडे षटक टाकत असताना पाहायला मिळाल, कारण की 4 बॉलमध्ये 18 धावा त्यांच्या अगेन्स्ट. बॅटर तुम्ही पाहिलात तर मॅचच्या बॅटमधून धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रथमच या ओव्हरमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते प्रतीक पाटील येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी करायचे आहे ते 53 धावांचा पाठलाग, म्हणजे अर्थात आणखीन 14 बॉल आणि करायचे आहेत त्या 30 धावा. प्रेक्षक लाईव्ह युट्यूब वाहिनीवरती तुम्ही स्पर्धा पाहताय. पुढचा बॉल पुन्हा एकदा रुपेश पाटील यांचा. पुढचाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. डाव अंगलटी आला. मैदानावरती डॉट बॉल असताना पाहायला मिळतोय. 13 ला करायचे ते आणखीन 30 धावा. या मॅच मध्ये रंग भरत असताना पुन्हा एकदा गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजांना असे डॉट बॉल टाकावे लागतील, एखादा विकेट घ्यावा लागेल तर आणि तरच मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा तुम्ही पुनरागमन करू शकता. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय चन्नू फॅन क्लब. या टीमला तुम्ही पाहता. दुसऱ्याच बाजूनं गार्गी 11 या टीमला आपण पाहत आहात.
बॅटिंग करत असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान दर्जाचा फटका पाहायला मिळाला. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव संख्या वेगानं कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील तिकडे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 2 धावा आल्यात तर 12 बॉल करायचे आहेत 28. थँक्यू. धाव फलकावरती 25 धावा. 12 चेंडू आता विजयासाठी करायचे 28. थँक्यू डीजे मास्टर. तत्पूर्वी मान्यवरांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी दीनानाथजी पाटील साहेबांच्या इकडे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. विनंती करतो की दिनेश साहेबांच्या इकडे एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतो की दीनानाथ साहेबांना की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे. बोकरविडा गावाच्या सन्मानाची आणि बोकरविडा गावाच्या अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थात बोकरविडा प्रीमियर लीग ही दमदार स्पर्धा आणि दमदार स्पर्धेमध्ये संपूर्ण मान्यवरांच्या इकडे शुभागमन असताना पाहायला मिळते. त्यांचं यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातो. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज प्रेम येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 करायचे ते 28. स्ट्रायकर एंडला बॅटर मकरंद, त्याच्यासाठी फटका फसला होता परंतु बॉल येतो आमच्या व्यासपीठाला. सलामी देणारा बेधडक अगदी कडक षटकार. त्यानंतर मनोजी पाटील साहेबांचं देखील इकडे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना देखील विनंती करतो की आपलं देखील एक शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी मनोज साहेबांना विनंती करतो की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण देखील करून घ्यायचा आहे. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांचा देखील एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. साधू संत येती करा हाच दसरा दिवाळी या उक्तीप्रमाणे संपूर्ण मान्यवरांचा देखील इकडे एक शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातो. यावेळचा बॉल फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडूवरती एक धावसंख्या तिकडे कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील तिकडे वेगानं कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा आल्यात. 2 धावेने आता धाव फलकावरती धावा बनत असताना एकंदरीत 33 धावा म्हणजे विजयासाठी येणारे 10 बॉल आणि करायच्या आहेत त्या 20 धावा. 10 बॉलला 20. सामना अजूनही संपलेला नाहीये. विकेटची कोंडी फोडावी लागेल. जर का विकेट एखादी मैदानावरती आली, एकाच 2 डॉट बॉल आले तर सुधाकर पाटील साहेबांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. मी सुधाकर पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या देखील मान सन्मानाचा स्वीकार करून घ्यायचा आहे. तुमचं देखील स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मानांच्या व्यासपीठावरती केला जाईल. दरम्यानच्या काळामध्ये व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आला. या मॅचचं इक्वेशन चेंज झाले. 10 बॉल करायचे ते 19 धावा. मकरंद बॅटर एकता मैदानाच्या आतमध्ये कडवी झुंज देतोय. टीम चन्नू फॅन क्लब या टीमला आणि आपल्या टीमसाठी गार्गी 11 टीमसाठी लढत असताना पाहायला मिळतोय. पुढचाच बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या तिकडे वेगानं कंप्लीट झाली. क्षेत्ररक्षक येत आहेत. या बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी येत असताना एक सिंगल धाव. एक धावसंख्या आली. आता 9 चेंडू मध्ये करायच्या त्या 18 धावा. प्रति बॉलवरती 2 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत परंतु दुसऱ्या बाजूने पाहाव्यात काय चित्र घडले जाईल. 9 चेंडू मध्ये 18 धावा. एखादी विकेट, एखादा डॉट बॉल. गणेशजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान गणेश साहेबांचं देखील विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. त्यांना देखील विनंती करतो की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण देखील करून घ्यायचा आहे. यावेळचा बॉल अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु एक धावसंख्या तिकडे असताना पाहायला मिळते. वेगानं धावसंख्या कंप्लीट केली. एक धावसंख्या आली. धाव फलकावरती धावा बनल्यात ते एकंदरीत 36 धावा धाव फलकावरती.
तदनंतर गणेशजी चव्हाण साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. गणेशजी चव्हाण साहेबांचा मनीषजी चव्हाण साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मनीष साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. आणि त्यानंतर विकासजी पाटील साहेबांचा देखील इकडे शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. यावेळेचा बॉल पाहाव्यात काय चित्र घडलंय. क्षेत्ररक्षक तिकडे होते उपस्थित परंतु थोडेसे प्लंबर झाले इकडे. एकेरीला मात्र वेगानं दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. 2 धावा आल्यात धाव फलकावरती. आणखीन 2 धावा ऍड केले जातील. 2 धावेने धाव फलक पुढे चालला. आताच्या घडीला धावा बनल्यात एकंदरीत 38. या ओव्हरमध्ये आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय. पाहाव्या त्या मॅच मध्ये काय घडलं जाईल. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल आणि पुढच्या फेरीमध्ये जाईल. पराभूत होईल त्याला देखील एक संधी आहे परंतु जिंकेल त्याच्या डोक्यावर जर थोडं टेन्शन असेल ना तर थोडंसं कमी होईल कारण की त्यांच्याकडे आणखीन एक संधी निर्माण होईल. परंतु आता पाहाव्यात काय घडलं जाईल. पराभूत होईल त्याच्याकडे देखील संधी आहे परंतु दोन्ही टीमला करावा लागेल संघर्ष करण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेत. प्रेम यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मागील दिशेला बॉल चालला मार्गस्थ असताना एक सिंगल धाव संख्या आली. एका धावेने धाव फलक आताच्या घडीला पुढे चालले. धावा बनल्या ते एकंदरीत 39. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. थँक्यू. खंडेश्वरजी पाटील साहेबांचा देखील व्यासपीठावरती शुभागमन असताना पाहायला मिळतो आणि त्यांचं देखील एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. खंडेश्वरजी पाटील साहेबांचे इकडे शुभागमन आणि दीपकजी पाटील साहेबांच्या पवित्र शुभाशय त्यांचा देखील एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. या तुमचा देखील मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे साहेब. आणि या ऐकूयात सुमधुर संगीत. एकोणचाळीस धावा धावफलकावरती बदल्याने पहा एक तुमच्यापर्यंत संपूर्ण जे प्रेक्षक आहेत आणि खास लहान मुलं आहेत ना त्यांच्यासाठी एक आम्ही नम्र विनंती करतोय की जी आपली संपूर्ण सीमारेषेच्या लगतची लाईटची वायर आहे ना ती थोडीशी कुठेतरी कट आहे आणि त्याच्यावरती कृपया आपण वायरीपासून थोडंसं आपण लांब राहायचं जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. याच्या देखील आम्ही तुमच्यापर्यंत एक सूचना पोहोचवतोय. थँक्यू. चला आता मॅच कडे जाऊयात. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या 14 धावा आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज 6 ला करायच्या 14 आणि गोलंदाजीसाठी अनिश पाटील आणि समोर आहेत मॅक. मॅक आणि अनिश असं बॅटल आता रंगत असताना पाहायला मिळणार आहे. 6 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या विजयासाठी 14 धावा. पहिला सामना आता जिंकला होता तो रोहन पाटील ज्या टीमला लीड करत होते त्या टीमनं पहिला सामना जिंकला आणि दुसऱ्या मॅच मध्ये आता पाहूयात स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते मॅक. 6 बॉल करायच्या आहेत त्या 14. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालेत अनिश पाटील. पहिलाच बॉल मागील दिशेला मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. रन्स मिळाल्या 4. चौकार. थँक्यू. तुला गोलंदाज आता अनिश पाटील आपण जर का अशा प्रकारचे चेंडू टाकलेत ना तर मकरंद तुम्हाला सोडणार नाहीये कारण की या मोठ्या फटक्यांसाठीच हा खेळाडू ओळखला जातो आणि त्याची दमदार बॅटिंग आता आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या मॅच जिंकण्यासाठी 10 धावा. बोकरवाडा प्रीमियर लीगचा क्रिकेटचा थरार आणि थरार नाट्य आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतात वेगाने कंप्लीट केली. एक धाव. दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील तिकडे सहजतेने कंप्लीट केली. येत असताना पाहायला मिळाला तर टोटल 2 म्हणजे आता करायच्या 4 बॉल मध्ये
8 डावा. चार चेंडू विजयासाठी 8ची आवश्यकता. यावेळचा बॉल खराब पाहायला मिळाला. बॉलला पाठवलंय 6 धाव्यांसाठी. जा बॉल दूरवरून शोधून आणा. मकरांना टोकलाय षटकार. रणजितजी पाटील साहेबांचा इकडे एक शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केले. संपूर्ण या स्पर्धेमध्ये जे खेळाडू या चेंडूने खेळतायत ना, जे चेंडू आम्हाला पुरस्कृत करण्यात आले त्या साहेबांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा देखील एक मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला पाहायला मिळालं आहे. त्यांचा देखील एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. दीनानाथजी पाटील साहेबांचं आणि त्यानंतर खंडेश्वर साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये भरपूर सारे योगदान आम्हाला पाहायला मिळालं. त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही अधिक असा आभार व्यक्त करतोय. दोन चेंडू विजयासाठी 1 धाव. दोन चेंडू 1 धाव संख्या. चला 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धाव करायचे. 2 चेंडू विजयासाठी 1 धाव संख्येची आवश्यकता. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला बॅटर प्रतीक. सिंगल धाव काढायचे आहे, परंतु यावेळचा बॉल फटका फसला होता आणि अशा रीतीने सामना जिंकला गार्गी 11 टीमनं. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन टीम गार्गी 11.